हॅलो फ्रेंड्स, तर मला आज स्वतःसाठी थोडासा वेळ मिळाला आहे, कारण आज श्रीतेश झोपलेला होता आणि तो झोपलेला आहे तर म्हटलं चला थोडंसं फ्रेश होऊया, कारण की आज जरा थोडंसं कंटाळा आल्यासारखं झालं होतं. डेली तर मला असं फ्रेश व्हायला वेळच मिळत नाही, कारण श्रीतेश जागा असतो आणि तो जागा असल्यानंतर मला ह्या स्वतःकडे बघायलाही सुद्धा वेळ मिळत नाही. तर आज खूप दिवसानंतर असं मी आरशात स्वतःला संध्याकाळी बघते तर मला खूप छान वाटतंय. तर ओवी स्कूलमधनं आली होती आणि जे दीदीला करायचं असतं ना, ते आमच्या श्रीतेजलाही करायचं असतं. तर संध्याकाळचे दिवे लावण्याचं काम आम्ही ओवीकडेच दिलेलं आहे. तर ती संध्याकाळी दिवे लावण्याचं काम करते आणि इथे माझं असं चालू होतं की आज काय भाजी बनवूया. तर थोडेसे मटार शिल्लक होते तर म्हटलं चला मटारची सुकी भाजी बनवून घेऊया. तर मी इथे अशा प्रकारे मटारची सुकी भाजी बनवून घेतली आणि सकाळच्या 2 पोळ्या शिल्लक होत्या, तर त्याच्या मी अशा गोड पोळ्यांचे तुकडे बनवून घेतले. आमच्याकडे याला तुकडे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. तर ओवी श्रीतेजला खाली पार्किंगमध्ये खेळायला घेऊन चालली होती आणि श्रीतेज घरात खूप बोर झाला होता, तर त्यामुळे ती बोलली की मी मम्मा खाली घेऊन जाते त्याला खेळायला. तर म्हटलं जा खेळून आण त्याला. तर ते दोघे खाली गेले. तर मग म्हटलं तोपर्यंत आपण पटकन राहिलेला स्वयंपाक पूर्ण करून घेऊया, कारण श्रीतेज एकदा घरात आला ना की तो तिलाही काही अभ्यास करून देत नाही आणि मलाही काही कामे करून देत नाही. त्यामुळे म्हटलं ते दोघे नाही तर पटकन चला आपण आवरून घेऊया. तर मी जेवताना काही शूट केलं नाही, कारण आमच्या आहोंना मोबाईल घेऊन बसलेला आवडत नाही. तर मी जेवणं झाल्यानंतर राहिलेली भांडे वगैरे सगळे आवरून घेतली आणि नेक्स्ट डेसाठी मी दोघांसाठी काजू बदाम अक्रोड वगैरे सगळं पिण्याच्या पाण्यामध्ये भिजत घालते आणि ते मी नेक्स्ट डेला मिक्सरला बारीक करून ते दोघांनाही देते.